Standard 4 Subject English Unit 3 Page number 33 Time Poems Time Poems Listen, repeat, read aloud and sing. कविता ऐका, म्हणा, मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा. The day 12 good hours in every day, time for work and time for play. 12 good hours in every day, time for work and time for play. 24 for day and night, some for darkness, some for light. 24 for day and night, some for darkness, some for light. Some for darkness, some for light. Some for darkness, some for light. मुलांनो, या कवितेतील ओळींचा अर्थ आपण जाणून घेऊयात. 12 good hours in every day. Time for work and time for play. म्हणजेच प्रत्येक दिवसाला 12 असे सुंदरसे तास असतात. त्यापैकी काही काम करण्यासाठी असतात तर काही खेळण्यासाठी असतात. 24 for day and night, some for darkness, some for light. म्हणजेच दिवस आणि रात्र मिळून 24 तास असतात. त्यापैकी काही अंधारासाठी असतात तर काही उजेडासाठी असतात. Now let's learn the next poem, The Months. आता आपण पान नंबर 33 वरील पुढील कविता The Months अभ्यासूयात. 30 days has September, April, June and November. All the rest have 31 except February alone. That has 28 days clear and 29 in each leap year. 30 days has September, April, June and November. म्हणजेच सप्टेंबर, एप्रिल, जून आणि नोव्हेंबर या महिन्यांना 30 दिवस असतात. All the rest have 31 except February alone. म्हणजेच फेब्रुवारी हा एक महिना सोडला तर बाकीच्या सर्व महिन्यांना 31 दिवस असतात. That has 28 days clear and 29 in each leap year. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याला 28 दिवस असतात आणि प्रत्येक लीप वर्षात फेब्रुवारी महिन्याला 29 दिवस असतात. Now let's learn the next poem, Old Man Moon. मुलांनो, आता आपण ओल्ड मॅन मून ही कविता अभ्यासूयात. The moon is very very old. The reason why is clear. He gets a birthday one a month instead of one a year. या कवितेतील ओळींचा अर्थ आता आपण जाणून घेऊयात. The moon is very very old. The reason why is clear. चंद्र हा खूप खूप म्हातारा आहे. त्याचे कारण देखील
अगदी स्पष्ट आहे. ही गेट्स अ बर्थडे वन अ मंथ इन्स्टीड ऑफ वन्स अ इयर. म्हणजेच वर्षातून एकदा वाढदिवस येण्याच्या ऐवजी चंद्राचा वाढदिवस प्रत्येक महिन्यात येतो. म्हणून चंद्र हा खूप खूप म्हातारा आहे. होमवर्क घरचा अभ्यास. होमवर्क घरचा अभ्यास. स्टुडंट्स, यू हॅव टू रीड, अंडरस्टँड अँड कॉपी फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम दीज 3 पोएम्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 33 वरील या 3ही कवितांमधील कठीण शब्द व त्यांचे अर्थ वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत आणि लिहायचे देखील आहेत. राईट नेम्स ऑफ ऑल द मंथ्स इन करेक्ट ऑर्डर. राईट द डेज ऑफ ईच मंथ इन द ब्रॅकेट्स. विद्यार्थी मित्रांनो, सर्व महिन्यांची नावे योग्य क्रमाने लिहा. कंसात प्रत्येक महिन्याचे दिवस लिहा. कॉपी एनी पोएम ऑफ युअर चॉईस इन गुड हँडरायटिंग अँड ड्रॉ सुटेबल पिक्चर्स फॉर इट. तुम्हाला आवडणारी कोणतीही एक कविता चांगल्या हस्ताक्षरात तुमच्या वहीत लिहा. कवितेला साजेल असे छानसे चित्र काढा. राईट फ्रॉम द पोएम द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. कवितांमधून पुढील शब्दांकरिता यमक जुळणारे शब्द लिहा. फॉर एक्झाम्पल, डे, प्ले. डे या शब्दाचा यमक जुळणारा कवितेत आलेला शब्द आहे प्ले. याच प्रकारे तुम्ही नाईट, सप्टेंबर, क्लिअर या शब्दांचे यमक जुळणारे शब्द कवितेतून शोधून लिहायचे आहेत. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. स्टे होम, स्टे सेफ. घरी रहा, सुरक्षित रहा.